जय शिवराय मित्रांनो, आपण आज निघालो होतो वरून सिन्नरला साठी. तर सिन्नरला निघण्यासाठी आपल्याला अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते भेटले होते आज रस्त्याने. तुम्ही बघू शकता की त्या काकांसोबत आपण आज पिकअप मध्ये प्रवास करतोय. पण आय थिंक तुम्ही बघू शकता आपण कमीत कम आज वरून 180 किलोमीटरचा प्रवास, आपण 180 ते मिनिमम 150 किलोमीटरचा प्रवास आपण त्यांच्या सोबत करतोय आज. त्यांच्यानंतर सोबत प्रवास केल्यानंतर तुम्ही बघू शकता की अजितदादा हे महाराष्ट्राचे, तुम्ही बघू शकता की त्यांच्या तिथले अजितदादा हे पवार शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येतं की एक महाराष्ट्राचा एक सर्व जनतेचा सामान कार्यकर्ता त्यांच्यासाठी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. तुम्ही बघू शकता की आपण आज सिन्नरला चालल्यानंतर तुम्ही बघू शकता रस्त्यांनी आपण आता शिर्डी 20 किलोमीटर आहे आणि सिन्नर 67 आणि मुंबई 170 किलोमीटर असलेल्या अंतरावरती आपण आहे त्या काकासोबत. अपडेट आपली लाईव्ह अपडेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण ना आज निघाल्यानंतर त्या काकांची आपण प्रतिक्रिया आपण आज जाणून घेऊ शकतो की महाराष्ट्रातले अजितदादा पवार हे बारामती मधलं एक वक्तव्य यांच्यावर आपण जाणून घेण्यासाठी लाईव्ह अपडेट मध्ये बारामती मध्ये सहकार्य करणारे आणि बारामती हे स्थान बारामती त्यांनी कशी निर्माण केलेली हे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आज हे दादा लाईव्ह अपडेट मध्ये सांगू शकता. बारामती काय बोलायचं थोडं सांगशील की नाही मला? बारामती मध्ये दादांनी काय काय आज भव्यत्व निर्माण केलेलं आहे. नंदनवन बारामती केली. आमची बारामती दादा गेल्यापासून आम्हाला मन आमचं असं हे झालेलं आहे एकदम. काय म्हणतात आमच्या अंक झाला असा मनाला डंक लागल्यागत झालंय. मला हे सांगू शकता बारामतीचा पोशिंदा तुम्ही गमावल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला हळहळ वाटते, जास्त करून जास्त हळहळ वाटते. अजून दादा असल्यागत भास वाटतोय. दादा गेलेच नाही असे आम्हाला आता अजून बी वाटतंय. दादा एक नंबर नंदनवन बारामती केले. बस स्टँड बघा तुम्ही, MIDC बघा, रोड बघा, बारामतीतले सगळे सुविधा दिलेली, सगळे कॉलेज सगळे आणलेले बारामतीत. मेडिकल कॉलेज आहे, डॉक्टरचं दवाखाना, पशुवैद्य कॉलेज आणलेले, परत मेडिकल कॉलेज आहे आयुर्वेदिक. काय नाही ते केलेले. पुण्या पोलीस आयुक्त आहे. तुम्हाला सुनीताताई पवार याच्यानंतर अपडेट देऊ शकता का काही? सुनीताताई पवार आता बारामती मध्ये दादा गेलेत, पण सुनीताताई पवार हे तुम्हाला देऊ शकता का काही याच्यानंतर? दादांच्या हाताहात त्यांनी आता मारलेला दादा आहे की आता दादांसारखी भूमिका घ्यायला चालू केलेली आहे. आता बारामतीत गुंडगिरी ही वाढण्याचं प्रमाण वाढलं होतं, पण आता वहिनींनी झटक्यात त्याचा लगेच जाग्यावर बंदोबस्त केलेला आहे. काही काहींना मोकाही लावून दिलेला आहे. तुम्ही समजू शकता भावांनो की आता बारामती मध्ये फक्त दादा गेल्यानंतर आता सुनीताताई पवार यांनी तिथं आता व्हिजिट केलेली आहे. कारण आपले बघू शकतो मी सुनीताताई पवार आणि दादांचे दोन चिरंजीव आता बारामतीसाठी काही खंबीरपणे लढणार आहेत. पण त्याच्यासाठी ना दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही. हे कारण तुम्हाला मी सांगू शकतो की आजपासून तुम्ही बघू शकता की सुनीताताई पवार किंवा पार्थ पवार हे जे असेल, पण ते दादा जागा घेऊ शकत नाही. कारण सुनीताताई पवार हे जागा जर घेऊ शकता असता तर त्याच्यानंतर त्यांनी बारामती मध्ये काहीतरी घडवण्याचा प्रयत्न केला. कारण बारामती मध्ये तुम्ही आता गुंडगिरी भाईगिरी याच्या प्रमाण बघितलं असेल की कुठेतरी वाढतोय आणि याच्यावर आळा घालणार आता कोणी राहिलेलं नाहीये. कारण तुम्ही बघू शकता की लाखाचा पोशिंदा गेल्यानंतर बारामती मध्ये काहीतरी होऊ शकतं. याचं तुम्ही लाईव्ह अपडेट घ्या. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.